नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आज चाललोय फिरायला, म्हणजे काल पालखी होऊन गेली. आज आम्ही चाललोय. कुठं चाललोय आधी आपण आज चाललोय राजापूरला. भरपूर ठिकाणं आहेत ती बघायच्यात आपल्याला, एक्सप्लोअर करायचे नवीन नवीन ठिकाणं. आधी संकेत आहे, संकेत दादा आहे, कणकू आहे. दरवाजात बंद करून आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो पुढचा. सगळं दुःख आहे. आमची गाडी. ए मी पुढं बसू. साऊंड बघ, साऊंड त्यालाच कनेक्ट करतो. साऊंड हे दे. ते कुठे गेलं हे ना हे. हा तो टाकायचं होतं मागे टाक. स्वप्न तो जरा माळ घ्या ना ती माळ. व्ह्यू आपल्याला घाटात लागतं. फिरूया आता. आणि संगीत डाउनलोड गाणे असेल ना. लाव ना. ए तो हा गाणी बिणी नाही, असंच एवढा असा घ्यायचा. कसा तो बाहेरचा हा व्ह्यू भारी आहे. झाडांचा आहे ना आणि मधला रस्ता. झाडे पहा, तो भारी कॅप्चर करतो. फुले पहा, वेली पहा, पक्षी पहा. आमच्याकडे एक वेगळा कुत्रा पण आहे, तो वेगळ्या प्रकारे बघतो. गाडी चालवतोय तो स्नॅपचॅट मध्ये काढलेला आहे त्याचा व्हिडिओ. शिकवावं लागतं त्याला. माणसाला सगळ्यांना सवय आहे. 1 सेकंद आधी तोंड उघडायचे. गाईज आमच्या सोबत एक आहे. बाकीच्या गायी आहेत. कोंबडी. यांना रात्री वरती नेलं. तू काय झालं स्वप्न. आम्ही आता थांबलोय स्वामींच्या मठात. आमचे ओळखीचे माणसं दिसले म्हणून आम्ही थांबलोय. पकड संकेत आता ब्लॉग बनवतोय. अरे मी घरात आहे आमची मंडळी. तुम्हालाच भेटायला आलेलो. ऐकल्या बरोबर पळाली. फोटो काढ. सांगते फोटो काढूया.
फोटो काढूया आता. इकडे 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 ये. त्याला पाया पडायली. घेऊन यायची बोललो. मी पण शिकून घेतो. प्रतीक्षा वहिनी. प्रतीक्षा वहिनी. दिस इज माय ब्रदर रुपेश चव्हाण. दिस इज समंथा. एकदम स्टील. समर्था. हे बघ केळी आणले बघ बाबांनी. केळी आणले बघ. हे बघ खाली सोड केला खाली सॉरी काय दिलं आणणार दे घरात खुश. आता सगळं पिवळं पिवळं. आवडतं ती खाते आवडी. मस्त आहे घरात. टेस्ट एकदम चांगली. मागे पण आईकडे दिलेली हा, दिलेली आईने मला. आम्ही आता रिंगणातल्या स्वामींच्या मठात गेलो होतो. तिथं आमच्या वहिनी आणि मोठे भाऊ थांबले होते. बंधू आणि भगिनी. आमचे बंधू आणि वहिनी थांबले होते. मग जरा म्हणलं जाऊन येऊ, सकाळ सकाळी पाया पडून येऊ. कसं प्रसन्न प्रसन्न वाटतं. मित्रांनो आमचा प्लॅन चेंज झालेला आहे. सांग रे कुठं जायचं आता? चाललो होतो आम्ही गोव्याला. सॉरी चाललो होतो आम्ही राजापूरला. म्हटलं गोव्याला जाऊया, पण तरी पण म्हटलं जाऊ दे, गोवा जास्तच लांब पडेल. आम्ही पुढे या कणकवली विजिट करूया. आता बघा
पलीकडनं टाकायची ती इकडनं टाकलं. याला काय सांगू तुला, काही नको सांगूस मला. पाण्याची बॉटल घेतलीस का? सगळीकडे रस्त्याची कामं चाललेली. याने रस्ता अडवतोय. गोव्याला जाताना आधी किती कष्ट करावे लागतात. इथे गोवा आहे. आयुष्यभर कमावलेला पैसा एका दिवसामध्ये घालवायचा असेल तर गोव्याला ये. तू आला होतास का? आजचं मोटिवेशन. आजचं मोटिवेशन इथेच समाप्त झालंय. आजचं मोटिवेशन इथं समाप्त झालंय. गुगल पे स्कॅनर टाकतो, पैसे पाठवतो. 5,000 प्रति मोटिवेशन. हे जास्त झालं. 50 रुपयाचं 4,999. 50 रुपयाचं मोटिवेशन आणि 5,000 रुपये मागतोय. अरे सेलिंग पॉइंट असतो. आम्ही मॅचिंग घातलं आधी आणि मी दोनो भाई. दोन होता बाई. आम्ही आता कुठं आहे माहित नाही आम्हाला, पण आम्हाला एकदा आम्ही असं आहोत कुठेतरी. असं समुद्र म्हणजे पाणी आहे, फुल पाणी आहे म्हणून आम्ही थांबलो इथं. आता आम्ही जरा 2 फोटो काढतो इथं टाइमपास. जरा पाणी किती आहे बघू का. हिरवं निळा पाणी. पण स्वच्छ आहे पाणी. आमच्या इकडच्या पिंपरी चिंचवड सारखं पाणी नाही. हो का. कोकणी पाणी. भाई पडला तर त्याच्यासोबत मी पण उडी मारा. आता तुम्हाला एक सुंदर व्ह्यू दाखवतो. हे जी वॅगन बघा. आता तुम्हाला पण मजा येईल. मी तर बुटा घातली आहेत, सगळे बुटामध्ये रेती जाणार आहे. मी आहे, संकेत दादा आहे, आधी आहे. गेलीच पायात, गेलीच बुटात रेती सगळी. चला आता त्यांना बोलून घेतो, फोटो बिटो काढतो मस्तपैकी. कसं समुद्र कसं दिसतंय, नुसतं पाणीच पाणी. त्यांना बोलून घेतो मी. इथे खेकडे बघा, नुसते खेकडे आहेत पाण्यात बसलं इथं. हो कसलं भारी दिसतंय ना, एकच नंबर. हो आईच्या गावात एवढं बेकार दिसतंय ना, एवढं भारी दिसतंय ना. हे कुठे गेले? हो बघा संकेत वरती. होय भाई, हे बघ कसला पळाला आधी हा बघ. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. कुठे गेला? धर 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 धर. लय घाण आहे लय. पाण्यात उडाला तो. याला तर याला तर याला तर 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 तर.
कसा दिसतोय समुद्र आणि खेकडे तर एवढे आहेत ना. जवळ येऊच देतात. मी आता रील बनवतो ती नाही का, हा एक रील इंस्टाला जाऊन बघा माझ्या. झालं आमचं फिरून. आता फोटो बिटो काढले फक्त थोडेसे. बूट हातात घेऊन चालले. हा पाय भाजले बाई, सरक आधी. लय घाण पाय भाजले. आता आम्ही त्याआधी आता कुठे जायचंय? आता कुणकेश्वर बघू, असं जवळ मंदिर असलं तर, नाही तर डायरेक्ट बाहेर. कुणकेश्वर मंदिरामध्ये जायचं म्हणतोय, बघू. पाय बघ, बागा बीचवर जायचं. बागा बीचवर आला. लगेच चालणार. गोव्यातनं डायरेक्ट कोकणात. चला आता कुणकेश्वरच्या मंदिरात जायचं डायरेक्ट. बघू चला. फुल पॅन्ट बिंट सगळे, पाय घाण झाले सगळे बेकार. चावी संकेतकडे येतोय, दादाकडे. आता बघू आधीने फोटो कसे काढले. चला ते डायरेक्ट तिथं भेटू. आता आम्ही आलोय कुणकेश्वर मंदिरात फर्स्ट टाइम आलो आहे आणि असा अंदाज पण लागला नाही की हे कुणकेश्वर मंदिर आहे. आम्ही हेच शोधत होतो आणि चुकून देवाच्या म्हणजे तिथं बघितलं होतं. दरवाजावरती झालं. आम्हाला रस्ता तो डायरेक्ट इकडेच घेऊन आला. आता फारच छान व्ह्यू आहे इथे. हां पकड जरा. खूपच छान असं मंदिर आहे. मंदिराचा पाठीमागील भाग आहे आणि या बाजूला एंट्री आहे. आपण चप्पल घालून वरती आलो. बाहेर जाण्याचा मार्ग. आपण चप्पल घालून वरती आलो. आम्ही आलोय आता कुणकेश्वरच्या मंदिरात. श्री क्षेत्र कुणकेश्वर ही आहे एंट्री. आधी कुठे गेलाय, वाचतोय तिथं काहीतरी माहिती वाचतोय. मंदिर कसं आहे, मंदिरातनं कसं जायचं, कुठे जायचं, चप्पल कुठे चप्पल काढायची कुठं माहित नव्हतं. तर आता हे आहे हे काय मंदिराचं प्रांगण. थांबा, सगळं माहिती सगळ्या हा पद्धतीची 2-3 वेळा माहिती. आलेला आहे. मी पहिल्यांदाच आलो. ते मंदिरासंबंधीची माहिती दिली. कुणकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग स्वयंभू शिवलिंग आहे. कुणकेश्वर मंदिराच्या अंतराळाच्या प्रवेशद्वारास अनंत हगावी म्हणजे वाचतील. आपण वाच करून वाचावं. आम्हाला उशीर एवढा झाला यायला. हे आहे प्रमुख हे म्हणजे मंदिराचं स्ट्रक्चर. पहिलं थांब बघूया आधी काय ते काय माहिती नाही, पण तू आलाय ना. एंट्री आहे पण. कुणकेश्वर मंदिर सूचना फलक श्रींची व परिसरातील भैरव मंदिर आहे. शिवलिंग आहे. पूर्ण लाकडाचं मंदिर बनवलंय.
पूर्ण लाकडाचं आहे. लाकडाचं आहे ना रे? हम्म? लाकडी काम. तर हे भैरव मंदिर, त्याच्याच शेजारी मुख्य श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर आहे. बघू शकता आपण नंदी महाराज. आतमध्ये व्हिडिओ काढायला देतात का? बघावं लागेल. देवनारायण मंदिर तिथे या. इकडे या. हे देवनारायण मंदिर आहे. आता प्रथम दर्शन कुठून घ्यायचं हे आम्हाला पण माहिती नाही, त्यामुळे प्रथम दर्शन इथूनच घ्यायचं. चालू आहे. प्रथम दर्शन झालं की बाबा आता भैरव मंदिर. ती मूर्ती नाही का त्यांच्यासारखी रामाची मूर्ती. एकदम अयोध्येतल्या रामाची मूर्ती आहे, अगदी तशीच नारायणाची मूर्ती. याच मंदिरा शेजारी आहे गणपतीचं मंदिर. बाहेर दोन शिवलिंग, सुंदर असं मंदिर आहे. सोबतच 2 छोटे शिवलिंग आहेत. जाऊया दर्शनाला गणपतीच्या. गणपती बाप्पा मोरया. आम्हाला जास्त काही माहिती नाही आहे, आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे. आम्ही कसं पुण्यातली माणसं, आम्ही जास्त फिरत नाही. तू आलाय ना? नाही. मग माझा प्लॅन होता यायचा मागच्या वर्षी, पण आला नाही, पण जमला नाही. व्हिडिओ काढायला देतात का? पकड, तू मोठा आहेस ना, तुला लगेच बोलतो. हां, काढू शकता तुम्ही व्हिडिओ. मंदिराच्या अगदी समोरच समुद्र किनारा आहे. आता जाऊ दर्शनाला, आतमध्ये जाऊ दर्शनाला. देतात का नाही काढून काय माहिती. आतमध्ये दिला देत नाही वाटतं, बघू. आतमध्ये फोटो अलाउड नाही आहे. फोटो व्हिडिओग्राफी काय सुद्धा अलाउड नाही आहे, म्हणून आम्ही काढलं नाही आतमध्ये काय. दर्शन तर एक नंबर झालं. शेजारच्या मंदिरात आलो आहे, जोगेश्वरी मंदिर. भरपूर जण आहे. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. धर. चला आता जाऊ. तर आमचा एक माणूस कुठे आहे बघू देतात. अशा प्रकारे दर्शन पूर्ण झाले आहे आमचे. तुळस बघू शकता. फारच आमचा एक माणूस सापडत नाही. मोठ्याचं तुळशीचं झाड आहे. तुळशी वृंदावन म्हणतात. सॉरी मिस्टेक. बाहेर निघायचे. झालं आमचं फिरून. आता इकडं कुणकेश्वर फिरून झालं. समुद्र कुठपर्यंत पाणी काही दिसत नाही. आता आम्ही चाललो घरी डायरेक्ट. चला आता बघू रस्त्यात जर काय कुठं थांबलो तर बघू. मला चला आता अपडेट्स मिळतील. संकेत दादानी शिकवले थोडेफार ब्लॉगिंग. चला भेटू डायरेक्ट कुठं तरी आता थांबल्यावरती. आमचे ड्रायव्हर आता मॅप शोधत आहेत. चल. तर आम्हाला मधल्या वेळेस चार्जिंग इशू नाही. चार्जिंगच नव्हती त्याला, गाडीत लावलं त्याला. जेवढी झाली तेवढी झाली. बॅटरीचे चार्जिंग संपलेलं. तिन्ही बॅटरीचे चार्जिंग संपले होते. मग विचार करा आम्ही किती व्हिडिओ काढलेत.
व्हिडिओ काढलेत म्हणजे एका बॅटरीवरच काढले. काल ते पालखीच्या टायमिंगला बॅटरी चार्जिंग केली नाही. मग आता थोडीशी झाली चार्जिंग, म्हणलं ब्लॉग एंड करावा. नाही तर एंड करायचा राहिला की मग परत लक्षात नाही राहत. आणि त्यातही आता आलोच आहे गावी. आता आलो ते आम्ही वाडीत. संध्याकाळचे नगर आमची सुंदर वाडी बघा. तिकडून भारी दिसत होतं सनसेट. उद्या नाही, परवा दिवशी इथं पालखी आहे. 14 पण आम्ही असू का नाही काय माहीत. आम्ही जाणार आहे तेव्हा बघू. 14ला जाणार आहे आम्ही. 14ला आम्ही निघू. काम आहेत बाबा. DC चव्हाणवाडी, हावरवाडी, चव्हाण, बांधवाडी. दिस इज दुकान. पहिलं जुन्या काळात दुकान होतं. आता नाही दुकान. सुटले. आता नाही आहे. आता कोण मस्त इथं. आता 8 किलोमीटर लांब आहे दुकान आमचं. 8 किलोमीटर? 1 किलोमीटर लांब आहे रे. 8 किलोमीटर नाही, 1.5 किलो. एक आहे. चला. चिकू लागलाय. चला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आधी तू बोल आणि डिलीट करा. इकडे इथे काय म्हणला? लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मग डिलीट करा. चला बाय. आज के लिए फ़िलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है। इसलिए आज के लिए इतना ही।